नमस्कार. संभाजी महाराज यांचं चरित्र आणि त्याबद्दल माहिती आज आपण बघणार आहोत. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही. हाही एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला. मात्र साक्षर मराठे त्यापासून बेदखल राहिले की काय, अशी शंका अलीकडे येऊ लागली आहे. पण शिवशंभू चरित्राचं कर्तृत्व ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येनं एकवटतो. एवढी एकच गोष्ट तुमच्या आमच्या काळजामध्ये राजा शिवशंभू अजूनही जिवंत आहेत, याचीच ती साक्ष. इथल्या मातीचा एखादा ढेकूळ कधी हातात घेतला, तो पाण्यात टाकला तर पाण्यावर जो तवंग उठेल, तो तवंगसुद्धा या मातीसाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल. आजूबाजूच्या सह्याद्रीची उंची वाढली ती उगाच नाही. या सह्याद्रीच्या पायाखाली काही जणांनी स्वतःला गाडून घेतलंय, तेव्हा तो सह्याद्री आसमानाशी स्पर्धा करायला गेला. या सह्याद्रीची सैर करणं कोणा ऐऱ्या-गैऱ्याचं काम नाही. सह्याद्रीची सैर फक्त तिघंच करू शकतात. पहिला वाघ, दुसरा वारा आणि तिसरे मराठे. या तिघांशिवाय सह्याद्री पेलणं कुणाला जमलं नाही, साधलं नाही. या सह्याद्रीच्या कुशीत पुन्हा कचरीलाचा जन्म कधी झालाच नाही. इथं जन्माला आले ते शिवराय आणि शंभूराय. 350 वर्षापूर्वीचा जागर आजही घडतो इथं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कानावर पडतं आणि आमच्या शरीरावर रोमांच उठतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशी किलकारी कुठं निनादते आणि आमचं शरीर पेटून उठतं. मनामध्ये उर्मिजाप, निर्नाजाय प्रेरणास्तोत्र तयार होतो. अरे, 350 वर्ष झाली या राजाला आम्ही विसरू शकत नाही. अरे, दूरवर कुठेतरी किलकारी ऐकू येते, छत्रपती शिवाजी महाराज की, आणि आमच्या ओठातून कधी जय बाहेर पडतं आमचं आम्हाला कळत नाही. जणू काय आमच्या धमन्यातून सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये तो राजा शिवाजी अजूनही जिवंत आहे. जणू काय इथल्या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या भाळावर इथली माती जन्मताच शिवाजी हे नाव कोरूनच त्याला जन्माला घेते. की काय असं सांगावं, इतकी जादू या राजाची आहे. असं काय केलं असेल या राजानं? असं काय निर्माण करून ठेवलं असेल? 350 वर्षानंतर जर शिवरायांचं नाव घेऊन आमचं शरीर पेटत असेल, 350 वर्षानंतर जर शिवरायांचं नाव घेऊन आम्हाला स्फुरण चढत असेल, तर 350 वर्षापूर्वी खुद्द शिवछत्रपतींच्या कुशीत जन्माला आलेला संभाजी राजा कसा असेल? अरे, कसा घडला असेल? कसा उभा राहिला असेल? कसं असेल शौर्य? कसं असेल धैर्य? कसं असेल धाडस? कसं असेल साहस? कसा असेल अभिमान? कसा असेल स्वाभिमान? कसा असेल पराक्रम? कसं असेल नेतृत्व, व्यक्तित्व, कर्तृत्व? कसा असेल संभाजी? ज्यावेळी कोणा एखाद्या गावरान माणसाला प्रश्न विचारला जातो, संभाजीराजे कसे होते, तुम्हाला माहिती आहे का? तो 2 शब्दात उत्तर देतो. 2 शब्दात संभाजीराजांचा इतिहास बदलून जातो. इतिहासानं नाना आरोपांच्या फायरी झाडल्या त्यांच्यावर. संभाजी स्वैराचारी. संभाजीराजांनी मराठेशाही बुडवली. संभाजीराजे म्हणजे शिवछत्रपतींच्या पोटाला आलेला नादान तख्तनशील वारीस. संभाजीराजे म्हणजे स्वराज्यद्रोही. संभाजीराजे म्हणजे मुघलांच्या गोठात जाऊन मिळालेले. संभाजीराजे म्हणजे छत्रपतींचे पुत्र असून, युवराज असून मोगलांना सामील झालेले. नाना आरोपांच्या फायरी झाडल्या. बदनाम होत राहिला संभाजी गेली 350 वर्ष. काय वस्तुस्थिती, काय खरा इतिहास? इतिहासाची पानं ज्यावेळी चाळतो, पुरावे पाहतो, त्यावेळी लक्षात येतं. 14 मे 1657
पुरंदरवर एका शिवरत्नाचा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून माँसाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं. बघता बघता संभाजीच्या बाललीलांनी सर्वांची मनं हरपू लागली. वय झालं 2.25 वर्ष आणि त्याच वेळी नियतीनं गलती केली. संभाजीराजांच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेब यांचं निधन झालं. दहिवरचं मातृत्वाचं छत्र हरपलं. पिता शिवाजीराजे तर सतत पाठीला मरण बांधून मुलूकभर दौड घेणारे. पित्याची छत्रछाया वाट्याला यावी कशी? पण याच वेळी सामन्याला माँसाहेब जिजाऊ. अजून दुसरा शिवाजी घडवायचं सामर्थ्य जिजाऊत नक्कीच आहे आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजीराजांचं शिक्षण चालू झालं. संभाजीराजे लिहिणं वाचणं शिकले, चालणं बोलणं शिकले, पळणं खेळणं शिकले. बघता बघता नाना कला, नाना विद्या, नाना गुण त्यांना आत्मसात झाले. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तब्बल 16 भाषा संभाजीराजांना यायला लागल्या. मराठी येते, उर्दू येते, फारसी येते, कानडी येते, तमिळ येते, मल्याळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृतसुद्धा संभाजीराजांना येते. राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, प्रभागशास्त्र या सगळ्या शास्त्रांमध्ये संभाजीराजे तेज तरबेज झाले. काव्यगुणसुद्धा त्यांनी जोपासला. संभाजीराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम नावाचा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला. या बुधभूषणम नावाच्या ग्रंथामध्ये संभाजीराजे श्री गणेशाचं वर्णन करताना लिहितात. पदपदम पत्र समचरणजंग जिमी कलक कलवकर नाभिलालित कबीर उदर लंबित विशाल वर दीर्घ ती मुंडी कर देत चारी फल एकदंत तरु सुंड लवतारिजत सकल मल. हे संभाजीराजांनी संस्कृतमधून श्री गणेशाचं केलेलं वर्णन आहे. नखशिखा, नायिका भेद, 7 सतर्क यासारखे कैक ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले आणि बघता बघता उत्तम कवी म्हणून संभाजीराजांचा नावलौकिक झाला. बुद्धीचं कार्यक्षेत्र तर काबीज केलंच, पण त्याचवेळी शरीर संपदेचं हा संभाजी नाना विद्यामध्ये व्यायामामध्ये तेज तरबेज झाला. मल्लविद्या, भालाफेक, तलवारबाजी, घोडेस्वारी यांच्यामध्ये संभाजीराजांनी मोठी हुकूमत पैदा केली. अरे घोडेस्वारीमध्ये संभाजीराजांचा हात कोणी धरत नव्हतं. तत्कालीन काळामध्ये पळत्या घोड्याला एका पायावर उभा करणारे आणि गर्दिशी डोळ्यांची पापणी मिटते तोवर फिरवणारा या जगाच्या पाठीवर एकच योद्धा झाला. त्या योद्ध्याचं नाव होतं संभाजी महाराज.